नमस्कार. आपल्या देशामध्ये साथीच्या रोगांचं प्रमाण प्रचंड वाढलंय आणि एक माणसाला तो रोग झाला की दुसऱ्याला होतो. जसा कोरोना इतका प्रचंड वाढला की देशातल्या अनेकांना लाखो करोडो लोकांना त्याची लागण झाली. आता कोरोना गेलाय, सर्दी, खोकलं, पडसं हे व्हायरल इन्फेक्शन्स वाढू लागले आणि ज्याला व्हायरल इन्फेक्शन झालंय ना, त्याच्या सानिध्यात दुसरा आला की त्याला हा आजार होऊ लागतो. असंच काहीसा आणखी एक आजार एका कुटुंबात जडलाय की काय असा प्रश्न मला पडतो आणि तो आजार आहे खोटं बोलण्याचा. सतत 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 खोटं बोलत राहणे. ते राहत इंदोरी नावाचे एक हिंदी कवी आहेत. त्यांची हिंदी हास्य कविता फार फेमस आहे. त्यातली एक दोन वाक्य मी तुम्हाला ऐकवतो, ऐका. झूठों ने झूठों से कहा है सच बोलो. झूठों से कहा है सच बोलो. झूठों ने झूठों से कहा है सच बोलो. क्या कहने. सरकारी ऐलान हुआ है सच बोलो. झूठों ने झूठों से कहा है सच बोलो. झूठों ने झूठों से कहा है सच बोलो. सरकारी ऐलान हुआ है. घर के अंदर झूठों की एक मंडी है. घर के अंदर झूठों की एक मंडी है. दरवाजे पर लिखा हुआ है सच बोलो. घर के अंदर झूठों की एक टोली बैठी है और दरवाजे पर लिखा है सच बोलो. हेच काही खरं आहे. एका घरातली माणसं इतकी खोटं बोलत राहतात, इतकी खोटं बोलत राहतात आणि आम्ही हे सत्य बोलतोय असं सांगत राहतात. आता त्या घरातल्या माणसांच्या खोटेपणाविषयी सांगण्याआधी काय खोटं बोललं गेलंय हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. सुप्रिया सुळे यांचं हे ट्विट बघा आणि या ट्विटमध्ये कांद्यावरची निर्यात बंदी उठवावी, म्हणजे कांदा निर्यात करायला परवानगी द्यावी अशी मागणी सुप्रिया सुळे करतायत. म्हणजे आपल्या देशातून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे आणि ती उठवावी म्हणजे कांद्याला चांगला भाव मिळेल असा सुप्रिया सुळेंचा दावा आहे. सध्या खरीपाच्या कांद्याला भाव मिळत नाहीये आणि हे सगळ्यांना ठाऊक आहे की काही वर्षाच्या चक्रानंतर कांद्याचे भाव पडतात. खास करून चंपाषष्ठीला कांदा खाणं सुरू झाल्यावर त्याच वेळेला कांदा बाजारात येत असतो आणि त्यावेळेला कांद्याचे भाव पडतात. हे दर काही वर्षानंतर येणारं चक्र आहे. आता सुप्रिया सुळेंनी निर्यात बंदीचा मोठा मुद्दा मांडला आणि लोकांच्या मनामध्ये धारणा होऊ लागली की खरोखरच कांद्यावर निर्यात बंदी लादलेली आहे. पियुष गोयल जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी याच्याविषयीचं एक ट्विट केलं आणि त्यात बंदी नसल्याचं सांगितलं. बरं, सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदार मागणी करतात निर्यात बंदी उठवा. पियुष गोयल भाजपचे मंत्री ते म्हणतात निर्यात बंदी नाहीच आहे. वस्तुस्थिती काय आहे हे जरा समजून घेतलं पाहिजे. मागच्या 2022 या वर्षामध्ये कांदा निर्यात होत होती का हे देखील तपासलं पाहिजे. त्यासाठी आकडे बघणं आवश्यक आहे, कारण आपण आकड्याशिवाय बोलायचं नाहीये. आपण खोटं बोलायचं नाही हे आपण ठरवलेलं आहे. मागच्या वर्षी मे 2022 मध्ये आपण मे पासूनचा हिशोब बघूया. उगी लांब कांदा निर्यात बंदी होती असं म्हणायचं कारण नाही. आता मी जे आकडे तुम्हाला दाखवतोय ते कांद्याची निर्यात किती मिलियन डॉलरची झाली ते दाखवतोय. म्हणजे हे रकमेतले आकडे आहेत. मिलियन डॉलर इतक्या रुपयांची, रुपयांची नाही डॉलरची निर्यात भारतातून झालेली आहे. बघा, मे 2022 मध्ये 31.9, त्याच्या आधी एप्रिल म्हणजे आर्थिक वर्ष बघूया. एप्रिल 2022 मध्ये 48 मिलियन डॉलर इतक्या कांद्याची निर्यात झाली आहे आणि ते 21 पेक्षा 13.74% अधिक आहे. आता मी तुम्हाला आकडे वाचून दाखवतोय. पहिला आकडा असेल मिलियन डॉलरचा आणि दुसरा आकडा असेल प्लस मायनसचा मागच्या वर्षाच्या तुलनेत. एप्रिलमध्ये 48 मिलियन डॉलर अधिक आहेत 13.74%. मे मध्ये 31.9 मिलियन डॉलर अधिक आहेत 13.20%. जून मध्ये 36 मिलियन डॉलर
मायनस आहे 25.19%, इथे मायनस झालाय जूनमध्ये. जुलैमध्ये $50.1 मिलियन प्लस आहे 19.74%. ऑगस्टमध्ये $49 मिलियन मायनस आहे 5.21%. सप्टेंबरमध्ये $50.7 मिलियन प्लस आहे 7.56%. ऑक्टोबरमध्ये $40.8 मिलियन प्लस आहे 17.33%. नोव्हेंबरमध्ये $45.9 मिलियन प्लस आहे 71.39%. डिसेंबरमध्ये $52.1 मिलियन प्लस आहे 49.76%. म्हणजे साधारणतः आपल्याकडं मार्च एप्रिल मे नंतर कांद्याच्या निर्यातीमध्ये वाढ होते असा हा ट्रेंड सांगतोय. आणि मागच्या पूर्ण वर्षभरामध्ये मे महिना सोडला, मे जून आणि ऑगस्ट हे 3 महिने सोडले तर बाकी सगळी कांद्याची निर्यात ही वाढलेली आहे. आता या काळामध्ये कांद्याची निर्यात का होत नाही? कारण जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यात कांद्याची निर्यात कमी का होते याचा विचार केला पाहिजे. लेट खरीपाचा जो उशिरा येणारा खरीपाचा जो लाल कांदा असतो त्या कांद्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण अधिक असतं आणि हा कांदा दीर्घकाळ साठवून ठेवता येत नाही. तो लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळं या कांद्याची खरेदी करताना लोक कचरतात. अगदी नाफेड खरेदी करत असेल तरीही नाफेडला हा कांदा सडण्याची जास्त भीती असते. म्हणजे दर महिन्याला आपल्याकडे $50 मिलियन पर्यंत कांद्याची निर्यात होत असताना सुप्रिया सुळे ट्विट करून सांगतात की कांद्याची निर्यात बंदी उठवा. सुप्रियाताईंची ही सवय कदाचित त्यांच्या घरातून आलेली असावी. कदाचित खोटं बोलायचं, एक नरेटिव्ह सेट करायचा, सरकारला बदनाम करायचं. जेव्हा आपल्या विरोधी विचाराचं सरकार येईल तेव्हा सरकारला बदनाम करायचं आणि कांदा उत्पादकांच्या मध्ये घबराट निर्माण करायची. ही जुनी पद्धत आहे, जुनीच पद्धत आहे राष्ट्रवादी काँग्रेसची. आणि त्याच पद्धतीप्रमाणे सुप्रिया सुळे वागलेले आहेत, त्यांनी ट्विट केलेलं आहे. म्हणूनच मला आकडे द्यावे वाटले. कांद्यावर निर्यात बंदी नाही, ती मागच्या वर्षभर होत आलेली आहे. सुप्रिया सुळे का खोटं बोलले असतील? मग राहत इंदोरीची ती कविता आठवते, घर के अंदर एक झूठों की टोली बैठे है और दरवाजे पर लिखा है सच बोलो. साहेब असंच बोलत आलेत, दादा असंच बोलत आलेत, सुप्रिया सुळे हेच करतायत. साहेबांनी किती विषयात खोटी माहिती दिली आहे. म्हणजे अगदी मुख्यमंत्री असताना एक न घडलेला बॉम्बस्फोट जो मशिदीत घडला असं सांगून महाराष्ट्राची धार्मिक तणाव वाढू नये, धार्मिक दंगली होऊ नयेत म्हणून सांगितल्याचं साहेबांनी सांगितलं. साहेब खोटा इतिहास सांगतात. म्हणजे महात्मा फुले जॉर्ज पंचमवाला स्टोरी ते सांगतात, त्याला खूप वेळेला सांगून झालंय, तिथेही ते खोटं बोलतात. साहेब आधी जे खरे बोलले ते नंतर खोटे म्हणून सांगतात. सावरकर आधी खरं बोलले, पुन्हा खोटं म्हणून सांगितले. रामदास गुरुच नव्हते, पुतळ्याचं अनावरण साहेबच करतात. साहेबांचं हे असं आहे, साहेबांची खोटं बोलण्याची आता मास्टरी होत चाललेली आहे, मास्टरी. त्यानंतर दादा, नारायण राणेंनी शिवसेना सोडली आणि त्यांचा पराभव झाला असं दादांनी सांगितलं. जे जे शिवसेना सोडतात त्यांचा पराभव होतो असं दादा म्हणाले, तेही खोटं निघालं. त्याचाही रीतसर समाचार आपण घेतलेला आहे. साहेब, दादा आणि ताई हे तिघही लाईननं का खोटी माहिती देत आहेत महाराष्ट्राला? कारण महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका निर्माण व्हाव्यात अशीच त्यांची धारणा आहे. या सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये काहीही चांगलं घडत नाही आहे हे दाखवायचं आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पेटवायचं आहे. जरा नाफेडच्या खरेदीविषयी पण बघणं आवश्यक आहे. नाफेडची खरेदी होत नाही असा गलका राष्ट्रवादी काँग्रेसकडून चाललेला आहे. मला त्याविषयी पण माहिती सांगायची आहे. खरं तर खरीपाचा कांदा खरेदी करणं हे नाफेडसाठी सगळ्यात मोठी रिस्क आहे. नाफेड म्हणजे सरकार नव्हे. नाफेड म्हणजे अशी सहकारी संस्था जी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, संशोधन करणे, त्यांच्या धान्याची खरेदी करून त्याला बाजारपेठ मिळवून देणे यासाठी स्थापन झालेली ही संस्था आहे.
या नाफेडकडून 26 फेब्रुवारी रोजी कांदा खरेदीला प्रारंभ झालाय. याआधी खरीपाचा कांदा नाफेडनं कोणत्याही सरकारच्या काळात खरेदी केलेला नव्हता. ना मोदी, ना मनमोहन, ना व्हीपी, कोणत्याही सरकारच्या काळामध्ये नाफेडनी खरीपाचा कांदा खरेदी करण्याची भूमिका घेतलेली नव्हती. पण यावर्षी नाफेड खरेदी करतो आहे. 9 रुपये प्रति किलो कांद्याला भाव दिलेला आहे. आणि मी व्हिडिओ करतोय त्या वेळेला मिळालेल्या माहितीनुसार, म्हणजे ही माहिती आहे माझी जुनी आहे, पण आत्ता जी सांगतोय त्यानुसार 2405 मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली गेलेली आहे. 2405 मेट्रिक टन कांद्याची खरेदी 9 रुपये दरानं केलेली आहे. म्हणजे नाफेड कांद्याची खरेदी करत आहे. एक, नाफेडची खरेदी बंद झालेली नाही आहे किंवा ती सुरूच केलेली नाही असं नाही. दुसरा मुद्दा, भारतातून कांदा निर्यात करण्यासाठी बंदी घातलेली नाहीये. आणि तिसरा मुद्दा, तरीही बाजारात कांदा का जात नाही याचं कारण मोस्टली कांदा खरेदी करणाऱ्या देशाकडे विदेशी मुद्रा देऊन कांदा खरेदी करण्यासाठी विदेशी धनभांडार उपस्थित नाही. त्यामुळं त्यांनी कांदा आयात करायला हात आखडता घेतलेला आहे. चौथा मुद्दा, 6 राज्याऐवजी 9 राज्य देशामध्ये आता कांदा उत्पादक झालेली आहेत. त्यामुळं आवक वाढलेली आहे. तिकडे कोणी घ्यायला तयार नाही. नाफेडला खरेदी करताना रिस्क आहे. त्यामुळं साहजिकच आहे कांद्याचे भाव आत्ता पडलेले असतील. आणि त्यातल्या त्यात कांदा खरेदी करणाऱ्या कंपन्यांच्या दलालांचा सुळसुळाट. मी पुन्हा सांगतोय, कांदा खरेदी करणाऱ्या महत्वाच्या कंपन्यांची नावं आणि डायरेक्टर लिस्ट काढा. त्यांच्या डायरेक्टर लिस्टमध्ये संबंध कोणाशी आहेत हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाला पेटविण्यासाठी कांद्याचा वापर केला जातो आहे. पण खोटं बोलून महाराष्ट्राला बहकविण्याचे प्रयत्न होऊ नयेत एवढीच सुप्रिया सुळेंच्याकडून अपेक्षा आहे. अर्थात खात्री आहे की सुप्रिया सुळे आमची ही अपेक्षा पूर्ण करणार नाहीत. पण महाराष्ट्राच्या जनतेला हे कळलं पाहिजे, यासाठीच हा प्रपंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.